प्रेक्षकांनो, आज जरा सस्पेन्स क्रिएट झालाय पिंकीचा विजय असो या मालिकेमध्ये. आपण काल बघितलं की ह्यांनी एकमेकांना ओळखलं असं दाखवलं होतं, पण माझा अंदाज बरोबर निघाला. हे त्यांचं स्वप्न होतं. युवराज पिऊला म्हणतो, काय विचार करताय? पण तोच मनात विचार करतो की का गप्प बसलायत, सांगा ना की तुम्हीच आमच्या कारभारीने. पिंकी मनात विचार करत असते की माझी काहीतरी मजबुरी आहे धनी, तुम्ही जर मला ओळखलं असेल तर मला तुम्ही दाखवत का नाहीये. म्हणजे दोघंही अपेक्षा ठेवताय की पहिले ॲप. पण आता युवराज म्हणतो, तुम्ही काही बोलत नाही आहात तरी थँक्यू. पिंकी म्हणते, थँक्यू कशाबद्दल? युवराज म्हणतो, तुम्ही आमच्या ताईसाहेबांना सांभाळायला तयार झाल्या ना त्याबद्दल. एक विचारू का तुम्हाला? पिंकी म्हणते, हां विचारा ना. युवराज म्हणतो, तुम्हाला आमच्या ताईसाहेबांबद्दल एवढी आपुलकी का वाटते हो? आणि पिंकी त्याच्याकडे बघायला लागते. तेव्हा युवराज म्हणतो, नाही म्हणजे तुमचा एवढा अपमान झाला तरी तुम्ही ताईसाहेबांची बाजू घेतलीत, म्हणजे तुम्ही परत राहायला तयार झाला म्हणून विचारतोय तुम्हाला. पिंकी काहीतरी बोलत असते. युवराज म्हणतो, बोला की, काय बोलायचंय तुम्हाला? पिंकी म्हणते, मी येऊ का आता? नाही म्हणजे मी येतेच आता. उगी सुशीलाबाईंनी बघितलं ना तर उगीच काहीतरी वेगळा अर्थ काढतील ना. मी येते आणि त्या पट्टी लावून दिल्यासाठी ती युवराजला थँक्यू म्हणते आणि निघून जाते. युवराज आता मनाशी विचार करतोय की आम्हाला समजतंय तुम्हीच आमच्या कारभारी नाही, पण तुम्ही हे आम्हाला सांगत का नाहीये? का लपून ठेवताय आमच्यापासनं? आम्हाला नाही सांगणार तुम्ही तर मग कोणाला सांगणार? अशी कोणती मजबुरी आहे तुमची खरं सांगण्यापासून तुम्हाला रोखतीये? कारभारीन, जे करायचंय ना तुम्हाला ते लवकर करा. आता उद्या अनंत चतुर्दशी आहे. उद्यापर्यंत जर का तुम्ही आम्हाला नाही सांगितलं ना तुम्ही आमच्या कारभारीन आहात तर मग आमचा पण नाईलाज आहे. आम्हाला पण मग आमच्या मनाविरुद्ध निर्णय घ्यावाच लागत. पुढे लगेच अनंत चतुर्दशीचा दिवस उजाडलाय असं दाखवलंय त्यांनी. सगळ्या बायका मस्त सजलेल्या आहेत, ढोलबिल आणलेले आहेत, यांनी छान चाललंय यांचं सेलिब्रेशन. सुशीलाबाई म्हणतात, वा वा वा, आज सत्यानं समधी जबाबदारी घेतली बरं का. नाही मोठा म्हणून त्यांना हातभार लावलाय छान. सत्या म्हणतो, चला आपण बाप्पाचं दर्शन घेऊया, विसर्जनाची तयारी करूयात. युवराज त्याच्या विचारामध्येच गुंग असतो. आता हा डॉल्बी जातो युवराजकडे आणि म्हणतो, ए युवराज दादा, अरे तुला काही मागायचं असेल तर माग ना गणपती बाप्पाच्या कानात जाऊन. तुला माहिती आहे ना आपला बाप्पा नेहमीच आपली इच्छा पूर्ण करतो. आता हा त्या निरीकडे बघून बोलतोय पठ्ठ्या. युवराजच्या लक्षात आलंय ते. युवराज म्हणतो, तू माग ना, तुला काय पाहिजे ते. डॉल्बी म्हणतो, अरे तू सांग, माझं झालंय सगळं मागून. अरे जा रे दादा, एवढा काय विचार करतोय, कानात तर सांगायचंय. आता युवराज गणपती बाप्पाच्या समोर उभा आहे. इकडे लगेच चित्रा या मितालीला म्हणते, युवराज भाऊजींनी त्या टवळीला मागितलं तर बाप्पाकडे. सुशीलाबाई म्हणतात, ए चित्रे, उग तोंडे म्हणून कशाला बडबड करतेस ग, गप्पा बस. तिला दडपण येईल ना त्याचं सगळ्याचं, तू गप्पा बस. जरा रेमा डोक्याचीच आहे ही. तर आता पुढे आपण बघतोय प्रेक्षकांनो, युवराजने गणपतीजवळ मागितलंय की बाप्पा तुझ्याकडे दुसरं काहीच मागणं नाहीये, फक्त एवढंच मागतो की पुढच्या वर्षी मी आणि माझी कारभारीन जोडीनं तुझी पूजा करू. पिंकी मनात विचार करतेय, विघ्नहर्त्या तूच मला तार, तुला जे मागायचं होतं ते तर मी मागितलंय. आता लगेच हे विसर्जनाची तयारी करताय. पण मिताली म्हणते, मला ना सगळ्यांना काही सांगायचंय. गणपती बाप्पा समोर एक छान अनाउन्समेंट करायची आहे मला. लगेच चित्रा म्हणते, अरे वा, हे मात्र मितालीचं भारी आहे, डायरेक्ट अनाउन्समेंट करायची, कानात कुजबुज बिजबुज काहीच नाही. आता मिताली म्हणते, मी की नाही युवराजसाठी काहीतरी आणलंय. हे ती सांगताना लाजत असते. तेव्हा लगेच सुशीलाबाई येतात आणि म्हणतात, अगं लाजू नको मिताली, सांग की तू युवराजसाठी साखरपुड्याची अंगठी आणली आहे. हे ऐकून युवराज खूप संतापतो. आता लगेच सुशीलाबाई म्हणतात, आम्ही घोषणा करतोय की मिताली आणि युवराजचा साखरपुडा लवकरात लवकर होईल. पण घरातल्या अर्ध्या लोकांना ते पटलंय आणि अर्ध्या लोकांना अजिबात पटलेलं नाहीये. माईसाहेबांना तर धक्काच बसलाय. युवराज चिडतो आणि म्हणतो, कोणाला विचारून घोषणा देऊ लागलाय तुम्ही? आमची अनुमती पाहिजे की नाही त्याला? काय बावला बावलीचा खेळ वाटला काय तुम्हाला? आता लगेच सुशीलाबाई म्हणतात, नाही तसं काही नाहीये, पण आता पिंकीलाही धक्का बसलाय असं दाखवलंय. पण मिताली म्हणते, सो सॉरी युवी, पण तुला माहिती आहे ना डॅडने विसर्जनापर्यंत डेडलाईन दिली होती म्हणूनच सासूबाईंनी डिसिजन घेतलाय. युवी, तुला काही ऑब्जेक्शन असेल तर बोल ना मला. युवराज म्हणतो, ऑब्जेक्शन म्हणजे? नाही तुम्हाला आमच्या मताचा विचार करायचाच नाहीये का? तुम्ही हा विषय काढलाच कसं काय? पिंकी विचार करते मनामध्ये, ही तर गुडघ्याला बाशिंगच बांधून बसली आहे तडमडी, आणि आली मोठी माझ्या नवऱ्याला अंगठी घालणारी, म्हणे युवराजला अंगठी घालायची आहे. आता पिंकी मनात त्या मितालीबद्दल वाईट बोलत असते. वाईट म्हणजे राग येतोय म्हणून बोलतीये. आता सुशीलाबाई म्हणतात, ए युवराज, अरे मी तुला सांगणारच होते. युवराज म्हणतो, कधी सांगणार होत्या तुम्ही? सुशीलाबाई म्हणतात, अरे बाबा, मी जो विचार केलाय ना तुझ्या भल्यासाठीच केलाय. हे बघ, या पोरीपेक्षा चांगली पोरगी तुला शोधून सुद्धा सापडणार नाही, आणि तुझ्या भल्यासाठीच ही सोयरीक जुळवली आहे ना. आता लगेच चित्रा म्हणते, हो आऊ युवराज भाऊजी, तुमच्या भल्याचाच विचार करणार ना आई साहेब.
त्या तुमच्या हिताचंच करताय ना शेवटी, पटकन हो म्हणून टाका की. आता युवराज मात्र सतत आता पिंकीकडे बघतोय असं दाखवलंय प्रेक्षकांनो, आणि पिंकी त्याच्याकडे. आणि सुशीलाबाई हे सगळं नोटीस करत असतात. आता हा युवराज समोर येतो आणि मनात म्हणत असतो, बोला बोला, तुम्हीच आमच्या सरपंचबाई आहात, देऊन टाका कबुली. हे बघा सरपंच बाई, आता तुम्हालाच हे सगळं थांबवायचंय. तुम्ही जर आज हे थांबवलं नाही ना, तर आम्ही पण तुमची वाट आता बघणारच नाही. बोला, काहीतरी बोला, काहीतरी निर्णय होऊन जाऊ द्या आज. आता लगेच सुशीलाबाई म्हणतात, चला अंगठीचं माप बघूया आपण. बघा बघा, युवराज स्वतःहून पुढे आलाय. तोंडातून एक शब्द पण काढलेला नाहीये त्याने, म्हणजे त्याने या नात्यासाठी मुकसंमती दर्शवलेली आहे. आणि मग मिताली खूप खुश होते. पिंकीला मात्र धक्का बसतो. लगेच सुशीलाबाई म्हणतात, मिताली काढ काढ काढ, अंगठी काढ. सुशीलाबाईंना एवढी घाई झालेली असते अंगठी घालायची, काही विचारूच नका. मिताली म्हणते, हो हो, आपण जस्ट चेक करूया अंगठी व्यवस्थित आहे की नाही. आता त्यांनी ना खूप सस्पेन्स क्रिएट केलाय प्रेक्षकांनो. हे सगळे एकमेकांकडे बघताय. पिंकी मनात विचार करते, पिंकी पिंकी काहीतरी कर, आता तुझा नवरा सुटेल तुझ्या हातनं. आता हा युवराज म्हणत असतो, करा कारभारीन, काहीतरी करा, आम्हाला दाखवा तुम्हीच आमच्या कारभारीन आहात. आता हे सगळे एकमेकांकडे बघायला लागल्यात. आता ह्या मितालीबाईनं काढली अंगठी बाहेर. ती म्हणते, कशी आहे अंगठी. त्यावर या सुशीलाबाईच कौतुक करताय, खूप सुरेख, सुरेखच आहे बाई अंगठी ही. आणि मग मिताली अंगठी घालून बघणारच असते, तेव्हा पिंकी इकडे तिकडे बघायला लागते, विचार करते. आता लगेच चित्रा म्हणत असते, ओ युवराज भाऊजी, पटकन घाला की अंगठी, हो बोलून टाका ना. सुशीलाबाई युवराजकडे बघत असतात आणि त्यांना भीती वाटत असते, काही आता होऊ नये वाकडं तिकडं, पण होतच. मिताली युवराजकडला दाखवत असते अंगठी. आता युवराज म्हणत असतो, सरपंच बाई काय बघताय, आम्हाला अंगठी नाही घालायची आहे, काहीतरी करा. आता मितालीने त्याचा हात हातात घेतलाय, ती अंगठी बाहेर काढली. असं सगळं सस्पेन्स दाखवलंय प्रेक्षकांनो त्यांनी, म्हणजे उत्सुकता ताणली आहे, एवढंच सांगायचंय. आता पिंकी बघते की ती मिताली बोटात अंगठी घालणार, तेवढ्यात तिला एवढी जोरात शिंक येते प्रेक्षकांनो, की तिच्या शिंकेमुळे मिताली बत्कन खाली पडते आणि ती अंगठी सुद्धा, ये कुछ ज्यादा हो गया. नाही म्हणजे शिंकताना ती मितालीला मुद्दाम धक्का मारते असं दाखवलंय त्यांनी. आता ते एवढं एक्झॅक्टली मला दाखवता नाही आलं तुम्हाला, पण ती अंगठी नेमकी पिंकीच्या खाली पायाशीच पडलेली असते आणि सगळे इकडे तिकडे शोधत असतात, अंगठी कुठे गेली, कुठे गेली, शोधा अंगठी. आणि युवराज मात्र सारखा स्टेअर करतोय पिंकीला, म्हणजे कंटिन्यू तिच्याकडेच बघतोय की ही काहीतरी बोलेल म्हणून, पण ही आपली त्याच्याकडे नुसती बघतीये. काय हरकत आहे बरं सांगायला, तिचाच नवरा आहे ना, की बाबा मीच तुझी बायको आहे, गेला दुसरी सोबत तर मग कळेल हिला. असो, पण आता ती अंगठी बघते पायाखाली आणि मनात विचार करते, अरे वा, ये तो गुगलीच हो गई, ही अंगठी माझ्याच पायापाशी आली, काहीतरी बंदोबस्त केलाच पाहिजे. आता असं म्हणून तिने ती अंगठी तिच्या पायाखाली घेत असते. ती सुशीलाबाई बघतात की अंगठी हिच्याकडे की काय, पण आता ती मोठ्याने ओरडते, सापडली अंगठी. ती काहीतरी वेगळं करायचं म्हणून ती करतीये. तिला असं वाटते अंगठी लपून ठेवली तर मज्जा नाही येणार, हे तर विलनचं काम होईल. पिंकी पिंकी काहीतरी कर, ऐसा कर की कुछ मजा आ जाए. म्हणून ती पटकन त्या युवराजच्या हातात अंगठी घालते आणि म्हणते, माप तर फिट्ट झालं. आणि मग सगळेचे सगळे तिच्याकडे बघतायत, असे संतापताय. सुशीलाबाईंचा तर ज्वालामुखीच भडकलाय असं म्हणायला हरकत नाहीये. आता ती अंगठी घालते आणि म्हणते, माप तर एकदम फिट्ट आहे. आणि मग हे जोरात ओरडतात डॉल्बी आणि सत्यादादा, गणपती बाप्पा मोरया. आणि लगेच सुशीलाबाई म्हणतात, ए असिस्टंट, काय चाललंय तुझं. पिंकी सुशीलाबाईंना म्हणते, एकदम फिट्ट माप आहे बाई अंगठीचं, लडका एकदम फिट आहे, कोई शक. आता युवराज तिच्याकडे बघून स्माईल करायला लागतो आणि म्हणतो, एकदम फिट. आता मला पण शंकाच उरली नाहीये सरपंच बाई, तुम्ही दाखवूनच दिलात की तुम्हीच आमच्या कारभारीन आहात, तुम्ही सगळं लपू शकता, पण पिंकीगिरी नाही लपू शकत. आता तो मनातल्या मनात बोलत असतो, पण ही मिताली खूप संतापते आणि तिच्या जवळ येते आणि म्हणते, काय ग पिहू, तू क्रेझी आहेस का, अगं तू अंगठी का घातलीस युवराजच्या हातात, डोकं फिरलं का ग तुझं, तुझी हिंमत कशी झाली, मी अंगठी आणली आणि तू युवराजला घातली. आता लगेच सुशीलाबाई म्हणतात, काय चाललं ग असिस्टंट, लई माज आलाय का तुझा, तुला घराबाहेर काढलं होतं ना मी, तरी पण तू सुधरत नाही ना. पिंकी लगेच म्हणते, मी काय केलं सुशीलाबाई. लगेच सुशीलाबाई म्हणतात, काय केलं, अगं कुठल्या अधिकारानं घातली ग तू अंगठी माझ्या युवराजच्या बोटात. आता ही पिंकी एकदम चुप्प बसते. युवराज मनातल्या मनात विचार करत असतो, बोला सरपंच बाई, कुठल्या अधिकाराने घातलीत तुम्ही अंगठी, सांगा ना सगळ्यांना, येऊ द्या सगळ्यांसमोर सत्य, आम्हाला पण ऐकायचंच आहे. आता पिंकी थोडासा विचार करते आणि म्हणते, हो अधिकारानेच अंगठी घातली आहे मी. आणि मग पुन्हा सगळे तिच्याकडे बघायला लागतात, तेव्हा वाक्य बदलवते आणि म्हणते,
काय तुम्ही पण सुशीलाबाई, अहो हेल्प म्हणतात याला. तुम्हाला ते ट्राय करायचं होतं ना मितालीताई, ते फिट्ट करायची की नाही ती अंगठी, फिट्ट होती की नाही, टेस्टिंग डन झालं ना. बघा बघा अंगठी एकदम फिट्ट झाली. आता तुम्हाला त्रास नको नाही का. युवराज मात्र स्माईल करत असतो, कारण त्याला पटलंय की हीच त्याची कारभारीण आहे. सुशीलाबाईचा संताप अनावर झालेला आहे प्रेक्षकांनो. पण घरात सत्यादादाला, डॉल्बीला सगळ्यांना फार भारी वाटलंय आणि पिंकी आणि युवराज एकमेकांकडे स्माईल करून बघताय आणि इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला. पण सुशीलाबाई काही शांत बसणार नाहीयेत. पुढे त्यांनी दाखवलंय, सुशीलाबाई म्हणताय, आज हिनं अंगठी जी घातली ना तुला, तो प्रकार मान्यच नाहीये. हिची लायकी आहे का तुझ्या पोटात अंगठी घालायची? तिला या घराच्या बाहेर काढ युवराज. युवराज म्हणतो, मी तिला घराच्या बाहेर काढणार नाही, पिहू याच घरात राहणार. हे ऐकून मितालीला फार वाईट वाटते आणि आश्चर्य सुद्धा. आता सुशीलाबाई म्हणतात, असं आहे काय, ही या घरात राहणार तर मी या घराच्या बाहेर जाणार. पुन्हा त्यांचे तेच तमाशे चालू झालेत. असो, आता कुठपर्यंत आणि काय बघायचं आहे ते बघूयात. कसा वाटला तुम्हाला रिव्ह्यू नक्की कळवा. आणि प्लीज ज्यांनी कोणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केले त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल प्रेक्षकांनो. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यू.